इथे राहिलेले 4 सामने खेळवायचे आहेत. आचोळे मास्टर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मुर्दा मास्टर्स प्लीज रिक्वेस्ट आहे, दोन्ही बॅट्समॅन पाठवा लवकर. Yes, DJ. Thank you. Thank you. Umpires, please request, please. अजूनपर्यंत 2 बॅट्समॅन्स आपल्याला दिसत नाही इकडे. मुर्दा मास्टर्स एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. बॅट्समॅन नेम प्लीज. मेन अंपायर साठी उत्कर्ष मात्रे आणि लेगीसाठी इथे आपल्याला दिसत आहे प्रतीक मात्रे. एक उत्कृष्ट खेळाडू आपल्याला इथे मैदानात दिसत आहे. उत्कर्ष मात्रे, प्रतीक मात्रे. मुर्दा मास्टर्स वर्सेस आचोळे मास्टर्स. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. हॅलो हॅलो, थँक्यू. मुर्दा मास्टर्स वर्सेस आचोळे मास्टर्स यांच्यामध्ये सामना होतोय. नाणेफेकीचा कौल आचोळे मास्टर संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेल्या आचोळे संघाने. पहिला चेंडू मुर्दा संघाचा फलंदाज रमेश लेग साइडला टोळून काढलेला. 1 धाव पूर्ण केला. दुसरी धाव पूर्ण करतायत तिथे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण झालेली आहे. पहिल्याच चेंडूवरती 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या म्हणजे मुर्दा मास्टर संघाच्या. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आचोळे संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि मुर्दा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि रमेश यांनी पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतलेल्या आहेत. रमेश आणि भीमराव ज्यांनी कर्णधार भीमराव यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती. 6 चेंडू मध्ये 8 धावा असताना निर्धाव असं षटक टाकलं होतं भीमराव यांनी. आणि समोर जात आहेत ते म्हणजे भीमराव. गोलंदाज आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू नो घोषित करतायत पंच उत्कर्ष मात्रे. एक अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 4. स्ट्राईकला आहेत भीमराव. गोलंदाज आहेत गणेश टू भीमराव. तळावच्या इनकडून गोलंदाजी करतायत गणेश. भीमराव यांच्यासाठी यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आणि बॅटचा कुठेही संबंध होत नाही, संपर्क होत नाही आणि निर्धाव असा चेंडू. 4 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. बिनबाद 4 धावा मुर्दा संघाचा. आचोळे वर्सेस मुर्दा यांच्यामध्ये संतोष भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. मास्टर शिलेदार नवगर यांच्याकडून आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत आणि त्यांना आम्ही व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची विनंती करत आहोत. पंचांना विनंती आहे की सामन्याला वेळ घालवायचा नाहीये. आपल्याकडे अगोदरच वेळ फार कमी आहे.
बबन प्रभू यांचं सुद्धा इथे आगमन झालं. आम्ही त्यांना प्रेमाने स्वामी असं बोलतो. जेसलफारचे कार्यसम्राट समाजसेवक स्वामी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. शिलेदार मास्टर्स नवगर यांच्यातर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांना आसनस्थ होण्यासाठी विनंती करत आहोत. 5 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक चालू आहे गणेश याच्या मार्फत. आचोळे संघाचे गोलंदाज गणेश टू भीमराव. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईट घोषित करतायत. एक अतिरिक्त धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. बिनबाद 6 मुर्दा संघ. पंच म्हणून कामगिरी पाहतात उत्कर्ष म्हात्रे आणि प्रतीक संदीप म्हात्रे. इंटरनॅशनल क्रिकेटचा उगवता तारा. स्क्वेअर लेग पंच म्हणून कामगिरी पाहतायत. गोलंदाज आहेत गणेश आपला वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिल्या षटकातला 4था चेंडू घेऊन येत आहेत भीमराव यांच्यासाठी. गणेश टू भीमराव. या टायमाला आकुट चेंडू फ्लाईट दिली होती चेंडूला. उजव्या एसटीच्या बाहेर जातो चेंडू. चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क होत नाहीये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत कोणतीही भर नाही. धावसंख्या झालेली आहे 6. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. 5वा चेंडू घेऊन येत आहेत गणेश टू भीमराव. पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंच वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्येत होती म्हणजे 7. नवगर शिलेदार मास्टर्स आयोजित आगरी कोळी समाज 40+ क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा सामना चालू आहे. आचोळे वर्सेस मुर्दा. या टायमाला फुलटॉस चेंडू होता आणि सरळ खेळून काढलेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावसाठी फलंदाज धावतायत. दुसरी धाव पूर्ण करतायत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते म्हणजे 9. पहिलं षटक चालू आहे गणेश याच्या मार्फत. 4 षटकांचा सामना आहे आणि पंचाला विनंती आहे की वेळ दडवायचा नाही. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. पुढचा चेंडू. या टायमाला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज भीमराव यांचा. चेंडू पाहायचा आहे. पंचांचा निर्णय पाहायचा आहे की बॅटला लागलाय की अतिरिक्त धाव होते. यस बॅटला लागलेला आहे. धावसंख्येत भर होते. धावसंख्येत होती म्हणजे 10. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्येत भर झालेली ती म्हणजे 10. बिनबाद 10 धावा संघ आहे मुर्दा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आचोळे संघाने फलंदाजीचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुर्दा या संघाने 10 धावा जमा केलेल्या आहेत. जे यांचं जेवण बाकी असेल त्यांना विनंती आहे मास्टर शिलेदार तर्फे की त्यांनी जेवण घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज आहेत अजित टू भीमराव. या टायमाला पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेले. 1 धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात की पाहायचा नाही. एकाच धावावर समाधान मानतात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ते म्हणजे 11. दुसरं षटक चालू आहे अजित याच्या मार्फत. राई आणि घोडबंदर. राई मास्टर्स वर्सेस घोडबंदर. टॉस साठी आमचे संपर्क साधायचा आहे. अजित यांचा पुढचा चेंडू. या टायमाला फुलटॉस चेंडू होता. शपाळून खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण करतायत आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तिथे आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्येत होती म्हणजे 13. रमेश याच्या मार्फत अतिशय सुरेख स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला आपल्याला डीप मिड विकेटच्या दिशेनं. पुढचा चेंडू अजित यांचा गणेश यांच्यासाठी. हॅलो रमेश. 2 धावा पूर्ण करतायत भीमराव आणि रमेश. एकच धाव. भीमराव बाद होत आहे तिथे धावचीच्या रूपानं. पहिला फलंदाज बाद होतोय मुर्दा संघाचा भीमराव याच्या रूपानं. धाव संख्या
आणि स्ट्राईकला आहेत भीमराव. चला, भीमराव आउट झालेत ना. स्ट्राईकला रमेश, पहिला फलंदाज बाद झालेला भीमराव. गोलंदाज आहेत अजित, वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन होता अजित. आखोटप्प्याचा चेंडू होता, उंच टोळलेला आणि 4 धावा होत आहे तिथे. धावसंख्या झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे 18. चालू आहे. 4 चेंडू झाले आहेत. अजित टू रमेश. पुढचा चेंडू रमेश यांच्यासाठी अतिशय सुरेख क्षेत्र पद्धतीने टोळवलेला आहे. 1 धाव पूर्ण करतात, दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत. 2 धावा पूर्ण होतात. पाहूया तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात की नाही. आणि 2 धाव्यावर समाधान मानतात. धावसंख्येत भर झाले, धावसंख्येत झाले म्हणजे 20. दुसरं षटक चालू आहे अजित यांच्या रूपाने. शेवटचा चेंडू घेऊन येतील अजित दुसऱ्या षटकातला आणि सामोर जात आहेत रमेश. 1 बाद 20 धावा संघ आहे मुर्दा. गोलंदाजी करतायत आचोळे संघाचे अजित. अजित टू रमेश. तरावाच्या दिशेने गोलंदाजी करतायत. या टायमाला उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता आणि वाईट घोषित करतायत पंच उत्कर्ष म्हात्रे. अतिरिक्त 1 धाव, धावसंख्येत भर झाले, धावसंख्येत झाले ते म्हणजे 21. हेमचंद भाई स्टील असोसिएशन मीरा भाईंदर इथे उपस्थित आहेत. शिलेदार मास्टर संघाकडून आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा वाईट चेंडू, धावसंख्येत भर झाले, धावसंख्येत झाले ते म्हणजे 22. अजित वैयक्तिक पहिलं. पुढचा चेंडू या टायमाला उंच टवलेला आहे, पायचा आहे, झेल होतो की नाही. 2 क्षेत्ररक्षक येतात आणि यस बाद होतोय तिथे फलंदाज झेलचितच्या रूपाने. रमेश बाद झालेला आहे. वैयक्तिक 12 धावसंख्येवरती रमेश बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. दुसऱ्या संघाचा धावसंख्या 22 असताना षटक संपलेला दुसरा 2 षटकाचे दोन षटकानंतर 22 या धावसंख्येवरती मुर्दा संघाचे 2 फलंदाज बाद झाले आहेत. नवीन गोलंदाज येत आहेत राकेश आणि फलंदाज आहेत अतुल. स्ट्राईकला कुमार, नॉन स्ट्राईकला अतुल आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे राकेश. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 22. 2 फलंदाज बाद. मुर्दा संघ आखोटप्प्याचा चेंडू होता, उजव्याच्या बाहेर 1 धाव पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षक येतोय आणि अडवतोय. 1च धावावर समाधान मानतोय तो म्हणजे फलंदाज कुमार. स्ट्राईकला जातोय तो म्हणजे अतुल. राकेश गोलंदाजी करतील अतुल यांच्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतात तलावाच्या दिशेनं अतुल. या वेळेला अतिशय सुरेख चेंडू होता, ब्लॉक मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क होत नाहीये. निर्धाव असा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातो. पुढचा चेंडू अतुल यांचा. या वेळेला पुन्हा एकदा तसाच प्रकारचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण करतायत आणि पंचाचा निर्णय पाहिजे आहे. एकाच डिक्लेअर आहे 1 धाव. धावसंख्येत भर झाले, धावसंख्येत झाले ते म्हणजे 24. 2 फलंदाज बाद. तिसरं षटक चालू आहे अतुल यांच्या मार्फत. फलंदाज आहेत कुमार आणि अतुल. पुढचा चेंडू अजित यांच्यासाठी. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईट घोषित करतायत पंच. धावसंख्येत भर झाले, धावसंख्येत झाले ते म्हणजे 25. सर्व संघांना विनंती आहे आणि सर्व पाहुण्यांना सुद्धा विनंती आहे की
बरोबर 3:15 वाजलेले आहेत आणि 3:30 वाजता 3:30 जेवणाचं काउंटर बंद होणार आहे. तरी जे जेवणाचे बाकी असतील त्यांना जेवून घ्यायचं आहे. फलंदाज बाद झालेला आहे. तिथे अतुल बाद झालेला आहे. झेलचित नवीन फलंदाज जात आहेत. बॅटरचं नाव सांगायचं आहे. नवीन फलंदाजाचं नाव बलवंत. स्ट्राईकला आहेत बलवंत, नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे कुमार. मुगरपाडा आणि नवघर यांनी टॉस साठी यायचं आहे. यानंतर सामना मुगरपाडा वर्सेस नवघर शिलेदार जे आयोजक आहेत. बलवंत स्ट्राईकला आहेत. लेफ्ट हँडर बॅट्समॅन बॅटर. यावेळेला गोल्डन स्पॉटवर चेंडू जातो. एक धाव तिथे डिक्लेअर आहे. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 26 फॉर 3 लॉस. आगरी कोळी समाज 40+ क्रिकेट स्पर्धा आयोजक शिलेदार मास्टर्स नवघर यांच्यातर्फे स्पर्धा आयोजित केलेली आहे. चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू द्यायचा आहे. यानंतरचा सामना आहे मुगरपाडा वर्सेस नवघर शिलेदार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आणि जे आमचे पाहुणे इथे उपस्थित आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की जेवण ज्यांचं बाकी आहे त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. कारण 15 मिनिटांनंतर जेवणाचं काउंटर बंद होणार आहे. पुढचा चेंडू राकेश यांचा. चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क होत नाहीये. निर्धाव असा चेंडू. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 फलंदाज बाद 26 धावा. अतिशय सुरेख हॅलो वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं म्हणजे 4थं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे विजय आणि त्यांना सामोरे जात आहेत कुमार. राईट हँड बॅटर्स कुमार. गोलंदाजी करतायत विजय. पहिला चेंडू विजय यांचा उंच टोळलेला पायाचा आहे. झेलचित होत आहेत की नाही. नाही. यस. षटकार. शिलेदार मास्टर्स आणि मुगरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी संपर्क साधायचा आहे व्यासपीठाशी. यावेळेला उजव्या श्रीच्या चेंडूच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने कळून काढला. 1 धाव पूर्ण करतायत तिथे फलंदाज कुमार. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती म्हणजे 33. 3 फलंदाज बाद 33 धावा. 4थं षटक चालू आहे आचोळी संघामार्फत आणि 4 षटकांच्या सुरुवातीला 2 चेंडू झालेले आहेत. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता तो म्हणजे कुमार यांनी. बलवंत डाव्या पाहायचा आहे. पंचांचा निर्णय. 2 धावा तिथे डिक्लेअर आहेत आणि 2 धाव्यावरती धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 35. 4थ्या षटकातला 4था चेंडू घेऊन येत आहेत विजय. बलवंत यांच्यासाठी
लेफ्ट हँडर बॅटल बलवान या टायमाला शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क होत नाही. निर्धाव असा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू होता विजय यांचा आचोळे संघामार्फत. यानंतर सामना शिलेदार मास्टर्स नवघर वर्सेस आचोळे मास्टर्स. दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमचे संपर्क साधायचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू ब्लॉकर मध्ये मारण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव घोषित करतायत 5चा उत्कर्ष. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधला घेऊन येत आहेत विजय. आचोळे संघाचे विजय गोलंदाजी करतील बलवान त्यांच्यासाठी. पुढच्या संघाचे बलवंत फलंदाजी करतायत. विजय टू बलवान. ब्लॉकर मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कुठेही संपर्क होत नाही. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव पाहूया पूर्ण करतायत की नाही. आणि याच वेळेला फलंदाज धावचीत होतोय. चौथा फलंदाज बाद होतोय. मुर्दा या संघाचा धावसंख्या 37 या धावसंख्येवरती षटक संपलेले 4 इनिंग संपलेली आहे. मुर्दा संघाने आचोळे संघासमोर 37 धावा केलेल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. शिलेदार नवघर आणि मुगरपाडा या संघाने नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नितीन राजाराम मात्रे यांना विनंती आहे की त्यांनी संपर्क साधायचा आहे व्यासपीठाशी. नितीन राजाराम मात्रे शिलेदार मास्टर्स संघाचे नितीन राजाराम मात्रे. आणि माझे ज्येष्ठ समालोचक आमचे गुरु बाळ सुब्रमण्यम यांना मी विनंती करतो की त्यांनी या पुढचं समालोचन करायचं आहे. तसेच हेमचंद भाई यांचा सत्कार करून घ्यायचा. मी संजीव राजाराम मात्रे आणि राजेंद्र मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी हेमचंद भाईंचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद संजय कदम. धन्यवाद सतीश चौधरी. तर शिलेदार नवघर मास्टर्स यांच्या माध्यमातून आगरी कोळी 40+ क्रिकेट स्पर्धा या धर्मवीर आनंद दिघेच्या मैदानावर तुम्ही या ठिकाणी बघताय. सेकंड राऊंडचे मॅचेस चालू झालेत कारण मुर्दा मास्टर्सनी कारेगाव संघाला पराभूत केलं होतं आणि नाला सपारे आचोळे मास्टर्स यांनी पोमनला पराभूत केलं होतं. तर मुर्दा संघाने या ठिकाणी 38चा टार्गेट दिले नाला सपारा आचोळे या संघाला. जसं उल्लेख केला नाला सपारा म्हटलं की मुसाफिर कोटे, नाला सपारा म्हटलं की विनर्स, नाला सपारा म्हटलं की अतिशय चांगलं क्रिकेट ही ओळख आहे.
कारण सुप्रीमो दोनदा विनर्सने उचललाय. अतिशय सुंदर जेवणाची व्यवस्था शिलेदार नवघर मास्टर्सच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलाय. त्याचा लाभ तुम्ही नक्कीच सगळ्या खेळाडूंनी घ्यावा, सगळ्या संघनायकांनी. व्हेज पण आहे, नॉन व्हेज पण आहे, कारण चैत्र नवरात्र चालू आहे. भरपूर लोकांचा या काळामध्ये नॉन व्हेज पासून थोडी लांब राहतात. आघाडीची जोडी नालासोपारा आचोळे या संघाची या ठिकाणी उतरत असताना मुर्दा जुना एक ऐतिहासिक पारंपरिक परशुरामाची भूमी मुर्दाला म्हटलं जातं. प्रभू श्रीरामाचं देऊळ आहे आणि याच चैत्र पंचमी जी काल झाली, ज्या दिवशीच या देवळाचा जीर्णोद्धार झाला आणि आता रामनवमीच्या दिवशी रामाची पालखी निघेल मुर्दा गावामध्ये आणि हनुमान जयंतीलाही अतिशय मोठ्या प्रमाणात मुर्द्यामध्ये साजरं केलं जातं. Hello, hello, hello. Hello, hello. Hello, hello. Hello, hello. Hello. धन्यवाद डिका स्पोर्ट्स. अजून एक षटकार उचलायचा प्रयत्न, लागोपाठ दुसरा षटकार. अजित आणि मनोज आघाडीला आलेत आणि अजित ऑन फायर. नालासोपारा आचोळे मास्टर्सच्या माध्यमातून 38 चेस करत असताना नालासोपारा आचोळा या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवते. चांगली सुरुवात अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो, या बाबतीत शंका नाही. 2 सिक्सर्स. पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा. समोरच्या संघातील गोलंदाज कच्चीकरण करायचा प्रयत्न गोलंदाज किरण यांचं, मात्र किरण कमबॅक कसे करतायत बघायचंय. मुर्दा संघाने गोलंदाजीच्या जोरावरतीच मागच्या वेळेला सामना काढला होता. लेग ब्रेक होता, ऑफ साइडला कट केले चेंडू. ड्रायव्हर बॅकवर्ड पॉइंटला पहिली धाव पूर्ण केली. त्या ठिकाणी अजितने दुसऱ्या धावासाठी जात आहेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. धाव संख्या 14. अजित म्हटलं की अजित पुत्रन, टेनिस विश्वातील वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर. ऑब्झर्व्हर म्हणून एमसीएने त्यांना पॉइंट केला होता अंपायर्स विभागामध्ये. 2 षटकार आल्यामुळे गणित बदलतं थोडं. यॉक करायचा प्रयत्न टॉस करून, मात्र तयार होते अजित. बॉटम हँडचा वापर बॅक टू द बॉलर खेळून काढतायत. याच्यानंतर सामना बघा नवघर विरुद्ध मोगरपाडा कोलीवाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहावं. शिलेदार फर्स्ट टाइम इन ऍक्शन, कारण शिलेदार नवघर मास्टर्सला पहिला राऊंड मध्ये बाय मिळालं होतं. आता त्यांना कोलीवाडा मोगरपाडा या संघाशी खेळावं लागेल. दोन्ही टीमनी. शिलेदार तयार आहे, कोलीवाडाने तयार राहावं, मोगरपाडा कोलीवाडानी. लेग ब्रेक होता, अपील होतोय, फलंदाज बाद आहे. पंचांचा बोट वरती जात आहे. त्या ठिकाणी पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना आपण बघतोय नालासोपारा आचोळ्या संघाला.
अतिशय सुंदर स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट डिका स्पोर्ट्स. दिनेश परमार, आमचे सूरज जाधव, राहुल कुंभार, कौशल सिंग, संजय मांदळकर यांची संकल्पना. अतिशय सुंदर कोऑर्डिनेशन, मॅग्निफिसंट टेलिकास्ट. मोगरपाडा कोलीवाडाने टॉस जिंकलाय. अवघर समोर फिल्डिंग घेतलंय. ओ लेग ब्रेक होते पुन्हा एकदा. टर्न होत असताना किरण 2 6 बसल्यानंतर स्वतःला सावरलंय आणि स्वतःला सावरतायत, संघाला सावरतायत. आणि नंतरच्या चेंडूमध्ये एक विकेट सुद्धा काढली, डॉट सुद्धा टाकले, पेस कमी केला, लाईन बदलली, लेंथ बदलली, लेग ब्रेकवर भर दिला आणि पहिला षटकात तरी सुद्धा 14 धावा गेलेत. त्यामुळे 24 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये आस्किंग रन रेट प्रत्येक षटकाच्या मागे 8 धावा, म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज आहे नालासोपारा आचोळा या संघाला. संजय मादळकर, नंतर आम्हाला 2 मिनिटं भेटा. सुंदर आयोजन. क्रिकेटर्स जेव्हा स्पर्धा आयोजित करतात तर ती सुंदरच असते, कारण अनुभव आहे संजय म्हात्रेकडे सुद्धा आणि राजन म्हात्रेकडे सुद्धा. संजय म्हात्रे एक लेफ्ट आर्म पेस बॉलर आणि अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज, शिलेदारचे जुने. विकास म्हात्रे, नितीन म्हात्रे, पूर्ण म्हात्रे कुटुंब, अत्यंत जुने मैत्री, 40 वर्षाची. लेग ब्रेक विथ द टर्न. गोलंदाज आले दुसरे आमच्या रमेश. कावा पॉइंटला चेंडू जातोय, उचलेपर्यंत वेळ लागतोय. when the ball travels after 35-40 yards थोडंसं कठीण होतं चेंडू उचलायला फिल्डरला डीप पोझिशन मध्ये. पंच म्हणून कामगिरी बघतायत आमचे प्रदीप म्हात्रे आणि उत्कर्ष म्हात्रे पंचांच्या भूमिकेत. ऑन साइडला अपील करतायत, एनी डिलिव्हरी कमिंग आउटसाइड द लेग स्टंप पिचअप. पंच तुम्हाला लेग बिफोर देणार नाहीत. डाव्या स्टेच्या बाहेरून चेंडू जर पिचअप झाला तर देणार नाही. मात्र बॅट आहेत पंच इशारा करत असताना आम्हाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चुकून पण अपशब्द बोलू नका. माईक मधून 203 देशात जाईल. जे कोणी मॉब उभे त्यांना विनंती आहे. चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये बॉटम हँड ऑन साइडला वळवले, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा. 258 ग्रुप मध्ये सगळे लिजन्स बघतायत टुर्नामेंट, लक्षात घ्या. आणि आम्ही स्वतः कॉमेंट्री करतोय, त्यामुळे असे शब्द माईक मधून जाणं बॅकग्राऊंडला इट डझंट लुक गुड. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलायचंच बंधन आहे, बोलू नका. ओ चेंडू थांबून येतोय पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी रमेश मार्फत. अँगल करतायत, लेफ्ट आर्म ओव्हर राईट आर्म राऊट एक अँगल असतो. या सगळ्या मॉबला सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये वानखेडेमध्ये बसवायला पाहिजे, विथ डोल टाशे. राहुल फेसबुकवर, ट्विटरवर, व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहे. चेंडू फ्लिक केलंय, ऑन साइडला जातोय. चेंडू ट्रॅव्हल पर्यंत, ट्रॅव्हल होईपर्यंत 2 धावा मिळतील. ओ फलंदाज कमी पडतायत. 2 धावा मस्ट होत्या, धावत नाहीत वेगाने. 2 धावा पूर्ण करायलाच पाहिजे होत्या. मात्र तिकडे सुंदर थ्रो जो स्टंपवर येतोय त्यामुळे फलंदाज धावबाद होतोय आणि मैदानावरती हा धक्का लागतोय. धावसंख्या झाली 21. 17 धावांची गरज आहे. जरी फलंदाज बाद होत असले तरी नालासोपारा आचोळा या संघ मास्टर्स फार वेगाने धावा करतोय. गोलंदाज आहेत रमेश.
चेंडू आउटसाइड द लेग स्टंप पिचअप करत असताना चेंडूला मिडल स्टंपवर आणतायत. अशी गोलंदाजी करायला हरकत नाहीये, मात्र लेग बिफोर मिळत नाहीत अशा गोलंदाजीत. 2 धावा पूर्ण होत आहेत. षटक संपले 2. पहिल्या षटकात 14 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या 9. संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानावरती झाली 23. आता धावा पाहिजेत मंडळा मैदानावरती 15. 12 चेंडूमध्ये. धन्यवाद. आमचे लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी दाखवत असताना स्क्रीनवर तुम्ही बघू शकता खूप वेगाने काम करतायत. त्याचं कारण आहे आज सकाळपासूनच सूरज जाधव क्रिकेटर असल्यामुळे अत्यंत बारीक लक्ष ठेवून सुंदर कॉन्सन्ट्रेट करतात या ठिकाणी. आणि खोखोपटू सुद्धा आहेत ते. कितीतरी खोखो प्लेयर्स क्रिकेटर आहेत. नरेश सावंत प्लेबॉयचे आमचे रमेश शर्माच्या टीम मधले महाराष्ट्राचे खोखो प्लेअर होते. अमोल वेतोस्कर क्रिकेटर जे आहेत ते सुद्धा महाराष्ट्राचे क्रिकेटपटू खोखोपटू होते. सीमा पाटील सर यांना सन्मान. ही भूमी उमा पाटीलची, उमा श्याम पाटील यांची, महाराष्ट्राचे खोखोचे सिलेक्टर कमिटी मेंबर. गोडदेव, खास करून गोडदेव आणि नवघर खोखो प्लेयर्स फार मोठ्या प्रमाणात दिलेत. इजा शेख आमच्याच बिल्डिंग मध्ये खाली राहतात ग्राउंड फ्लोअरला. छत्रपती शिवाजी शिवराय पुरस्कार विजेते खो खोचे नामांकित खेळाडू आणि कोच सतीश पुळेकर, इजाज शेख, काही असे नाव आहेत खो खोच्या संघटनेशी निगडीत. त्यांनी खूप चांगलं कष्ट केलंय. चेंडू शिल्लक आहेत मैदानावर 12 आणि या 12 चेंडूत धावा हवेत मैदानावरती जिंकायला ते 15. ऑन साइडला शॉट जातोय कव्हर करेपर्यंत कभी कभी ना धावबाद होण्याची भीती. थ्रो अंडरआर्म आलाय तरीही फलंदाज बाद. अंडरआर्म थ्रो होतो. आम्ही त्या कीपरचं अभिनंदन करू इच्छितो. मॅग्निफिसंट कीपिंग. होणार सामना शिलदार नवघर मास्टर्स विरुद्ध मोगरपाडा कोळीवाडा मास्टर्स. मोगरपाडाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. दोन्ही संघाने तयारीने राहावं. गोविंदाचं गाणं लागलं विरार का छोकरा. मराठा वॉरियर्स संघ आहे सेलिब्रिटीचा. CCL सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळलं जातं. बॉलिवूड स्टार्स मराठी सिनेसृष्टीसाठी सुद्धा. धावसंख्या झाली मैदानावरती आता आपण बघतोय ती मैदानावर 24. चेंडू शिल्लक 11 आणि धावा हवेत मैदानावरती ते 14. तर महेश आणि सतीश चौधरी, महेश पाडल